नमस्कार मित्रांनो, विजनन अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, पेसा भरतीबाबत नवीन अपडेट्स आहेत. मित्रांनो, पेसा भरती नुकतीच फेब्रुवारी महिन्यामध्ये आपली सुरू झालेली आहे. मित्रांनो, तर या पेसा भरतीमध्ये आता पुढील टप्पा काय आहे, त्याचप्रमाणे कोणत्या-कोणत्या संवर्गामध्ये पेसा भरती सुरू झाली आहे आणि मित्रांनो, पेसा शिक्षक भरतीमध्ये काही पेच प्रसंग निर्माण झाला आहे, जे काही पेसा एरियामधील. तर सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, पाहूया पेसा भरतीबाबत. मित्रांनो, दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी पेसा भरतीबाबत जे काही शासन आदेश काढला गेला, यामध्ये पेसा भरतीला अनुमती देण्यात आली. पेसा भरती करण्याबाबत जे काही शिक्षण आयुक्तातर्फे जिल्हा परिषदांना सर्वत्र आदेश देण्यात आल्याच्या आदेशाप्रमाणे पेसा भरती करण्यात यावी. सर्व पात्र उमेदवारांना त्यांची नियुक्तीपत्रे देण्यात यावीत, याविषयी सविस्तर आदेश दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी देण्यात आले. मित्रांनो, त्याच धर्तीवर आता जे काही पेसा भरती सुरू आहे, तर यामध्ये पेसा शिक्षक भरती करण्यात येत आहे. तर यामध्ये महत्त्वाचे काही पॉईंट्स आपण यामध्ये पाहूया. मित्रांनो, पेसा भरतीमध्ये जे काही शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, वनरक्षक, आरोग्यसेवक, कृषी विभागातील कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम इत्यादी सर्व घटक हे पेसा भरतीमध्ये येतात. मित्रांनो, या 17 संवर्ग यामध्ये आहे समाविष्ट आहेत. हे सर्व पेसा भरती अंतर्गतच यामध्ये समाविष्ट आहेत. तर मित्रांनो, पेसा जे काही पेसा भरती आहे 17 संवर्गाची, यामधील महत्त्वाचे घटक आहेत तो आपल्यासाठी आहे तो म्हणजे शिक्षक. तर मित्रांनो, या शिक्षक भरतीसाठी काही अडचणी किंवा काही टेक्निकल बाबी हे दिसून येत आहेत. ते म्हणजे शिक्षक भरतीमध्ये महत्त्वाचे पॉईंट्स आहेत तो म्हणजे जे काही 2023-24मध्ये पेसा भरतीमध्ये जे काही सर्वोच्च न्यायालयामध्ये केस पेंडिंग होती, तर या केस चालू असताना जे काही तिथली पेसा क्षेत्रातील कामे करण्यासाठी शासनाने काही मानधन तत्त्वावर काही कर्मचारी नियुक्त केले होते. यामध्ये मानधन तत्त्वावर काही शिक्षकसुद्धा नियुक्त केले होते, काही आरोग्यसेवक, काही इतर कर्मचारी, सर्व विभागात 17 संवर्गातील कर्मचारी या ठिकाणी पेसा एरियामध्ये मानधन तत्त्वावर 2023-24मध्ये नियुक्त केले होते. त्यानंतर मात्र आता सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आल्यानंतर त्या ठिकाणी पेसा भरतीमध्ये जी काही कंत्राटी स्वरूपाची नियुक्ती सध्या मिळत आहे. तर यामध्ये आता जे काही मानधन प्रश्न हा उभा राहतोय की जे मानधन तत्त्वावर काम केले कर्मचारी आहेत, तर यांचं काय? तर त्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही. त्यांनासुद्धा या भरतीमध्ये त्यांनी कार्य केलेल्या कालावधीचा विचार करून आणि त्यांच्या कामाचा अनुभवावरून त्यांनासुद्धा प्राधान्य देण्यात यावं. त्यांना ही पेसा भरतीमध्ये समाविष्ट करून घेण्यात यावं, ही सुद्धा महत्त्वाची बाब या ठिकाणी आहे. त्यामुळे मानधन तत्त्वावरील कर्मचारी आणि आता नवनियुक्त कंत्राटी स्वरूपातील कर्मचारी यामध्ये कुठेतरी पेच निर्माण होताना दिसत आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी मध्यस्थी मार्ग म्हणून यांनासुद्धा या पेसा भरती समाविष्ट करून त्यांनासुद्धा पेसा भरतीमध्ये कायम करण्यास यावीत मानधन तत्त्वावर कर्मचारी. आणि मित्रांनो, त्याचप्रमाणे जे काही नवनियुक्त पवित्र पोर्टलमार्फत जे काही शिक्षक यामध्ये समाविष्ट होत आहेत, त्यांनासुद्धा यामध्ये समाविष्ट करणं, दोन्ही बाबींचा या ठिकाणी विचार होणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, आता जे काही पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती होत आहे पेसा क्षेत्रातील, तर त्यांना कंत्राटी नियुक्ती दिली जात आहे. तर मित्रांनो, या कंत्राटी नियुक्ती दिल्यामुळे कुठेतरी शिक्षण सेवकामध्ये नाराजी आहे. तर त्या ठिकाणी शिक्षण सेवकांनी ती स्वीकारलेली नाही. मित्रांनो, जी काही कंत्राटी स्वरूपातील शिक्षक भरती ऑर्डर निघालेली आहे किंवा निवड झालेली कर्मचारी शिक्षक आहेत, शिक्षण सेवक, तर त्यातले काही शिक्षण सेवकांनी या ठिकाणी नियुक्तीपत्रे घेतलेली नाही. आम्हाला कंत्राटी स्वरूपातील निवड नको आहे, असं स्पष्ट त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामुळे आता या ठिकाणी त्यांनासुद्धा कायमस्वरूपी शिक्षकांची नोकरी गरजेचं आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. त्याचप्रमाणे जे काही मानधन तत्त्वावर काम केले शिक्षक आहेत, त्यांनासुद्धा या ठिकाणी या भरतीमध्ये समाविष्ट करून कायम हा शब्द महत्त्वाचा या ठिकाणी त्यांनाही आवश्यक आहे. त्यामुळे आता हा कुठेतरी प्रसंग अडचण या ठिकाणी निर्माण होताना दिसत आहे. मित्रांनो, आता मानधन तत्त्वावर व कंत्राटी शिक्षणामध्ये हाच पेच प्रसंग आहे की जे मानधन तत्त्वावर काम केले कर्मचारी आहेत, शिक्षक आहेत, त्यांना या ठिकाणी कायम करून घ्यावं असं त्यांचं म्हणणं आहे. व कंत्राटी शिक्षण सेवकांना नियुक्तीपत्रामध्ये कायम शिक्षक म्हणून या ठिकाणी देण्यात यावं, अशी त्यांची मागणी असल्यामुळे बऱ्याचशा कंत्राटी शिक्षण सेवकांनी या ठिकाणी ती ऑर्डर स्वीकारलेली नाहीत. काहींनी ती राजीनामे दिले आहेत. तर अशा रिक्त जागावरती आता पुन्हा नव्याने पवित्र पोर्टलमधील मेरिटनुसार या ठिकाणी नियुक्ती करावी लागेल. त्यामुळे मानधन तत्त्वावर आणि कंत्राटी हे दोन्ही बॅलन्स या ठिकाणी शासनाला साधावे लागणार आहेत. मध्यस्थीचा मार्ग या ठिकाणी काढावा लागणार आहे. तर अशा पण ही अडचण आहे मित्रांनो. त्यानंतर मानधन तत्त्वावर काम केलेल्या शिक्षकांना प्राधान्य देऊन कायम करण्याबाबत व कंत्राटी अट काढून कायम करण्याबाबत ही सुद्धा शिक्षकांची महत्त्वाची मागणी आहे मित्रांनो. जे काही पेसा क्षेत्रात 2023
आणि 2024 या कालावधीमध्ये जे काही शिक्षण सेवक म्हणून काम केलेले आहे मानधन तत्त्वावर, आणि मग इतर 17 वर्गातील असतील, आरोग्य सेवक असतील, तलाठी असतील, ग्रामसेवक असतील, इतर सर्व 17 वर्गाचे कर्मचारी यांचं सर्वांचं म्हणणं आहे की आम्ही या ठिकाणी मानधन तत्त्वावर काम केले असल्यामुळे आमचा या मानधन तत्त्वावरील कालावधीचा विचार करून आम्हालासुद्धा या भरतीमध्ये समाविष्ट व्हावं आणि कायम करून घेण्यात यावं, ही महत्त्वाची मागणी आहे. यासाठीच आंदोलनसुद्धा करण्यात आले. उदाहरणार्थ पालघर जिल्ह्यातील जे काही मानधन तत्त्वावर काम केलेले शिक्षक आहेत त्यांनी या ठिकाणी आंदोलन केले होते समाविष्ट करण्याबाबत. आता या ठिकाणी शासनाचा महत्त्वाचा रोल यामध्ये आहे. त्यांनासुद्धा यामध्ये समाविष्ट करून घेणं आणि त्यांचीसुद्धा या ठिकाणी निवड करणं ही महत्त्वाची मागणी त्यांची आहे. मित्रांनो, आतापर्यंत शिक्षण सेवक, त्याचप्रमाणे पेसा शिक्षक, तलाठी, वनरक्षक या ठिकाणी या सर्व पदांची भरती सुरू झाली आहे. कंत्राटी स्वरूपात त्यांना नियुक्तीपत्रे मिळत आहेत. अमरावती वन विभागामार्फत नुकतीच वनरक्षक पदाची जी काही ग्राउंड टेस्टबाबत नवीन प्रेस नोट आली होती, तीसुद्धा या ठिकाणी सुरू झाली आहे. म्हणजेच वनरक्षक भरतीसुद्धा पेसा क्षेत्रातील या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे. त्यांची लवकरात लवकर निवड यादी लागेल. त्याचप्रमाणे कंत्राटी शिक्षक भरतीसुद्धा मेरिट लिस्ट लावणं सुरू आहे. आणि मित्रांनो, तलाठी भरतीसुद्धा कंत्राटी पेसा क्षेत्रातील जे काही कंत्राटी तलाठी भरतीसुद्धा या ठिकाणी सुरू होत आहे. तर अशा या सर्व बाबी या ठिकाणी पेसा क्षेत्रात सुरू आहेत मित्रांनो आतापर्यंत. पण महत्त्वाची अडचण हीच आहे की मानधन आणि कंत्राटी हे 2 शब्दामुळे या ठिकाणी भरतीमध्ये थोडा अडथळा निर्माण होत आहे. यातून महत्त्वाचे शासनाच्या वतीने प्रयत्न होऊन यातून ही भरती मार्गी लागावी, जेणेकरून सर्व पेसा बांधवांना या ठिकाणी न्याय मिळावा, हीच सरकारकडे विनंती असणार आहे. तर मित्रांनो, ही होती छोटीशी अपडेट. व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. मित्रांनो, पेसा भरतीबाबत आपण नवनवीन व्हिडिओ बनवत असतो. त्याचप्रमाणे इतर शिक्षक भरती असेल, कंत्राटी शिक्षक भरती असेल किंवा इतर सर्व शिक्षक भरतीबाबत आपण नवीन नवीन अपडेट्स देत असतो. तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवून बेल प्रेस आयकॉन बटन दाबा, जेणेकरून नवीन आलेले नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. मित्रांनो, शिक्षक भरतीच्या सर्व A to Z आपण माहिती या ठिकाणी देत असतात. पवित्र पोर्टल, त्याचप्रमाणे शिक्षक, पेसा भरती या सर्व बाबी आपण वेळोवेळी मांडत असतात. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे काही धन्यवाद असतात त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे काही धन्यवाद.